नमस्कार मित्र आपल्या सर्वांचे या आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओ अंतर्गत 10वी बोर्ड परीक्षा इतिहास राज्यशास्त्र याची उपयुक्त प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपण काळजीपूर्वक पाहावी, कारण यातील बरेच प्रश्न आपणास बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर सुरू करूया इतिहास राज्यशास्त्र या विषयांची 40 गुणांची उत्तरपत्रिका. तर मित्र यामध्ये प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. यामध्ये 3 विधाने विचारली जातील. पाहूया. पहिले विधान, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात. यासाठी पर्याय अ संत ज्ञानेश्वर, ब संत तुकाराम, क संत नामदेव आणि ड संत एकनाथ. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क संत नामदेव. तर विद्यार्थ्यांनी विधान पूर्ण लिहून जो योग्य पर्याय आहे त्या पर्यायाला अंडरलाईन करायचे आहे. पाहूया दुसरे विधान. दुसरे विधान आहे, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने टिंबटिंब या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. यासाठी पर्याय अ राष्ट्रसंघ, ब संयुक्त राष्ट्रे, क युनेस्को आणि ड विश्वस्त मंडळ. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक क युनेस्को. त्यानंतर तिसरे विधान आपण पाहू. तिसरे विधान आहे, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे. यासाठी पर्याय अ नेपोलियन, ब मोनालिसा, क हॅन्स स्लोअन आणि ड दुसरा जॉर्ज. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे मोनालिसा. पाहूया प्रश्न पहिला ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी. 3 गट विचारले जातील. प्रत्येक गटात एक चुकीची जोडी आहे. आपणास फक्त चुकीची जोडी ओळखून जशास तशी लिहायची आहे. पाहूया पहिला गट. त्यामध्ये 1 द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस, 2 वर्ग संघर्षाचा सिद्धांत कार्ल मार्क्स, 3 स्त्रीवादी मूलभूत भूमिका सीमा दबोवा आणि 4 संशोधनात दस्तऐवजाचा कसून शोधावर भर लिओपोल्ड रांके. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस. तर विद्यार्थ्यांनी जशास तशी चुकीची जोडी लिहायची आहे, पूर्ण जोडी लिहायची आहे. फक्त द्वंद्ववादी पद्धती लिहून चालणार नाही. द्वंद्ववादी पद्धती हेरोडोटस असं लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा गट आपण पाहूया. दुसरा गट त्यामध्ये पहिली जोडी आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, 2 बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, 3 अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि 4 जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर यापैकी चुकी जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 1 महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. त्यानंतर पुढचा गट पाहूया. पुढचा गट त्यामध्ये 1 भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना इतिहासाचार्य वी का राजवाडे, 2 एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स, 3 महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 हडप्पा संस्कृतीचा शोध जेम्स मिल. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे दुसरा अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कोणते 2 कृती आपणास करावायच्या आहेत. त्यामध्ये पहिले संकल्पना चित्र जे आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील लोककला. या ठिकाणी 2 लोककला आपणास दिलेल्या आहेत, जागर गोंधळ आणि कोकणातील दशावतारी नाटके. इतर 4 लोककला आपणास लिहायच्या आहेत. त्यामध्ये कोळी नृत्य, त्याचबरोबर कीर्तन, तारपा नृत्य आणि पोवाडे अशा प्रकारे इतर 4 आपण लिहू शकता. त्यानंतर दुसरी जी कालरेषा आहे ही कालरेषा आपणास पूर्ण करावायची आहे. 15 सप्टेंबर 1959 तर या दिवशी दिल्ली दूरदर्शनची सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू हे इसवी सन 2 ऑक्टोबर 1972 मध्ये. त्यानंतर 15 ऑगस्ट 1982 साली भारतात रंगीत
दूरदर्शनचे आगमन आणि खाजगी वाहिन्यांना परवानगी, तरीही इसवी सन 1991. त्यानंतर तिसरे संकल्पनाचित्र आहे पर्यटनाचे प्रकार. कोणतेही 4 प्रकार आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये धार्मिक पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन, कृषी पर्यटन, या व्यतिरिक्त इतरही ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन असे इतरही आपण पर्यटनाचे प्रकार लिहू शकता. पाहूया प्रश्न दुसरा प, थोडक्यात टिपा लिहा. त्यामध्ये पहिली टीप आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. तर याचे उत्तर एक, 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासात विषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यानंतर 2, या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. त्यानंतर 3, भारताच्या इतिहासातील स्वर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्याचीही चालना मिळाली. त्यानंतर दुसरी टीप पाहूया उपयोजित इतिहास. तर याचे उत्तर एक, एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा, इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसेच या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. अशा प्रकारे मुद्दे टाकून आपणास लिहायचे आहे. त्यानंतर तिसरा आहे देशी खेळ. तर याचे उत्तर, ज्या खेळाचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना देशी खेळ असे म्हणतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, देशी खेळात बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे 2 प्रकार आहेत. जे खेळ बसून कुठेही खेळता येतात त्यांना बैठे खेळ म्हणतात, तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळावे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात. नंबर 3, बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी देशी बैठे खेळ, तर आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा, देशी खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात. फुगडी, झिम्मा, भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत. आधुनिक काळात मुलीही मुलांच्या बरोबरीचे सर्व देशी व विदेशी खेळ खेळतात. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास स्पष्ट करावायचे. हा प्रश्न 4 गुणांचा. पाहूया पहिले विधान, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. तर हे विधान आपणास सहकारण स्पष्ट करावायचे आहे. कारण एक, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. त्यानंतर 2, बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांचे वर्णने असतात. त्यानंतर 3, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. 4, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. पाहूया दुसरे विधान. दुसरे विधान आहे तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. तर याचे उत्तर एक, काल प्रवाहात विविध विचारसरणीचा उगम होत असतो. 2, या विचारसरणीचा समाजावर विविध काळात कमी जास्त प्रभाव पडलेला असतो. 3, या विविध विचारसरणीचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या याचा शोध घेण्याची गरज असते. चौथा मुद्दा, या विचारसरणी
च्या वाटचालीचा, त्यांच्या विकास विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. म्हणून तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते. पाहूया पुढले विधान. पुढले विधान आहे, 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. कारण एक, बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. त्यानंतर दुसरा मुद्दा, मराठी भाषेतून सुरू केलेले हे पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, या वृत्तपत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकर हे आद्य संपादक होते. आणि चौथा मुद्दा, बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला. म्हणून दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झालेला 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात आपण पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर चौथा जो आहे तो म्हणजे वैद्यकीय कारणांसाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कारण एक, भारतात पाश्चिमात्य वैद्यकीय सुविधेपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. त्यानंतर दुसरा मुद्दा, नवीन तंत्रज्ञान व तज्ञ सर्जन भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परकीयांना वाटते. त्यानंतर 3, भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येथे येतात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार ही तर भारताने जगाला दिलेली देणगीच आहे. असे विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतार आपणास काळजीपूर्वक वाचायचा आहे. यावर जे 3 प्रश्न विचारले आहेत त्या 3 प्रश्नांची आपणास योग्य उत्तरे लिहायची आहेत. पाहूया. यावर आधारित पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर कोणी आणले? तर याचे उत्तर, सीता स्वयंवर हे नाटक विष्णुदास भावे यांनी रंगभूमीवर आणले. पाहूया दुसरा प्रश्न, संगीत शारदा या नाटकांचे लेखक कोण? तर याचे उत्तर, गोविंद बल्लाळ देवल हे संगीत शारदा या नाटकांचे लेखक आहेत. पाहूया तिसरा प्रश्न, नाटक सामाजिक प्रबोधन कसे घडून आणते ते स्पष्ट करा. तर याचे उत्तर, एक, नाटक हा दृकश्राव्य कला प्रकार असल्यामुळे त्याचा प्रेक्षकावर फार मोठा प्रभाव पडतो. 2, समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांडे इत्यादी अनिष्ट बाबी नाटकाद्वारे सादर करून सामाजिक प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण कार्य नाटकाने केले. त्यानंतर तिसरा आहे, संगीत शारदा या नाटकातून जरटकुमारी विवाह या क्रूर प्रथेवर प्रकाश टाकला गेला. आणि चौथा जो आहे तो म्हणजे राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला या नाटकातून दारूच्या दुष्परिणामांची जाणीव समाजाला करून दिली. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न दीर्घ उत्तर प्रश्न आहे. पाहूया पहिला प्रश्न, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर, एक, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता. त्यानंतर 3, त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोवा हिने मांडली. त्यानंतर चौथा मुद्दा, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विषय स्वीकारला गेला. 5वा मुद्दा, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांची कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. आणि 6वा जो मुद्दा आहे तो म्हणजे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. पाहूया दुसरा प्रश्न, लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. तर याचे उत्तर, एक, अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रातून लोकचित्र शैलीचे जतन केले गेले. त्यानंतर 2, गुहाचित्रामधील प्राणी, मनुष्याकृती, झाडे, शिकारीचे प्रसंग
अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. त्यानंतर ती अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेती जीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे मनुष्यकृतीच्या रेखाटण्याच्या पद्धती व चित्रामध्ये वापरला गेलेल्या रंगात मध्ये फरक होत गेला. त्याचबरोबर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे नैसर्गिक द्रव्यापासून तसेच वनस्पतीच्या पानापासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात. सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेल्या नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान याचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला. सहावा मुद्दा नवाश्म युगात विकसित झालेल्या मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभ प्रसंगाची घराच्या भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली. वारली चित्र परंपरा, चित्रकथी परंपरा, लघुचित्र परंपरा अशा अनेक लोक चित्रकला शैली आपणास आढळतात. पाहूया पुढला प्रश्न. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. तर याचे उत्तर खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आहेत. एक, खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळाचा इतिहास माहीत असावाच लागतो. दुसरा मुद्दा, खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाची कौशल्य माहीत असावी लागते. तिसरा मुद्दा, ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये अशा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून व वाहिन्यावरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम या संबंधीची माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते. पाचवा मुद्दा, खेळातील विशेष तज्ञ म्हणून बोलवलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. सहावा मुद्दा, खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहिती करून घ्यावाच लागतो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे ग्रंथालय आणि संग्रहालय राष्ट्रासाठी आवश्यक असतात हे विधान स्पष्ट करा. तर याचे उत्तर ग्रंथालय आणि संग्रहालय ही राष्ट्राचा चालता बोलता जिवंत इतिहास असतो. यामुळे राष्ट्रासाठी त्याचे महत्व अनन्यसाधारण असते. एक, ग्रंथालय व संग्रहालय यांच्यामुळे अभ्यासकाला इतिहास लेखन करणे सुलभ जाते. दोन, ऐतिहासिक घटना व व्यक्तीची चरित्रे सामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. त्यानंतर तीन, भूतकालीन सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येते. चौथा मुद्दा, वस्तू संग्रहालय पाहिल्याने कला व अभिरुची यात वाढ होते. त्याचबरोबर पाचवा मुद्दा, इतिहासाबाबत बद्दलच्या पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनात बदल होतो. सहा, प्राणी, कीटक, पक्षी, निसर्ग घटक याची माहिती होते. सात, ज्ञानार्जन आणि ज्ञान प्रसाराला हातभार लागतो. आठ, प्राचीन ऐतिहासिक साधनांचे जतन होते. नऊ, मनोरंजन आणि पर्यटनाला चालना मिळते. दहा, व्यवसाय आणि रोजगार मिळवण्यास मोठी संधी प्राप्त होते. या विविध कारणांसाठी ग्रंथालय व संग्रहालय प्रत्येक राष्ट्रासाठी आवश्यक असतात. दोन्ही राष्ट्राच्या प्रगतीची विविध आणि वैभवाची प्रतीके असतात. यापैकी कोणती आपणास 6 मुद्दे लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी. टिंबटिंब कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले आहे. पर्याय आहेत. अ, माहितीचा अधिकार, ब, हुंडा प्रतिबंधक कायदा, क, अन्न सुरक्षा कायदा आणि ड, यापैकी नाही. तर योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा. त्यानंतर दुसरे विधान,
लोकशाहीमध्ये टिंबटिंब निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. तर याचे पर्याय आहेत राजकीय पक्ष, ब न्यायालय, क सामाजिक संस्था आणि ड यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे राजकीय पक्ष. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणते दोन विधाने आपण स्पष्ट करावायचे आहेत. पहिले विधान पाहूया. निवडणूक आयोग विशिष्ट प्रसंगी एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतो. तर याचे उत्तर आहे हे विधान बरोबर आहे. कारण एक काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेते. त्यानंतर दुसरे विधान, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण एक 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. त्यानंतर दुसरा मुद्दा, पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरलेला आहे. पाहूया तिसरे विधान. तिसरे विधान आहे लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्व असते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलने उभे करतात. दुसरा मुद्दा, सामाजिक प्रश्नासंदर्भात सर्व माहिती आंदोलकांना कार्यकर्ते शासनाला देत असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्यांची दखल घ्यावी लागते. चौथा, शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळ उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीत जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर पहिली संकल्पना आहे हक्काधारित दृष्टिकोन. तर याचे उत्तर, एक स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. त्यानंतर दुसरा मुद्दा, लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीचा या सरकारचा दृष्टिकोन होता. तिसरा मुद्दा, इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही मूलभूत भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. आणि चौथा मुद्दा, म्हणूनच प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षितेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेला हक्काधारित दृष्टिकोन असे म्हणतात. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठेवले आहेत. त्यामध्ये पहिला निकष, किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक. किंवा दुसरी अट आहे, किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहेत. किंवा 3, आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करावायचे. मतदार याद्याबाबत निवडणूक आयोगाला करावी लागणारी कामे. पहिले काम आहे मतदान याद्या तयार करणे. दुसरे काम आहे मृत वा स्थलांतरितांची नावे मतदार यादीतून वगळणे. तिसरा आहे नव्या मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे. चौथे काम आहे अद्ययावत मतदार याद्या
प्रसिद्ध करणे. त्यानंतर दुसरी संकल्पना जर आपण पाहूया, भारतातील प्रमुख चळवळी. तर याचे उत्तर आहे पर्यावरण चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ. या व्यतिरिक्त ग्राहक चळवळ, आदिवासी चळवळ सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. पाहूया पहिला प्रश्न, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक ज्या सामाजिक बाबीमुळे विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. 2. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. 3. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि 4. सर्वांना विकासाची समान संधी देणे. पाहूया दुसरा प्रश्न, भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? तर याचे उत्तर भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत. त्यामध्ये एक, लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक, वंशिक, भाषिक व जातीय गटांचा सहभाग होण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यानंतर 2, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. त्यानंतर 3, केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक व वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि 4, शासन व्यवहारात सर्व पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. तर मित्रहो, असेच 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.